काय तुम्हाला माहिती आहे स्वयंपाकघरातील LPG गॅस जमिनीतून कसा मिळतो? तुम्ही रोज स्वयंपाकासाठी वापरत असलेला LPG गॅस तो जमिनीच्या 3 ते 5 किलोमीटर खोलवरून काढला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? सर्वप्रथम वैज्ञानिक सायस्मिक सर्वे टेक्नॉलॉजी वापरतात. ते जमिनीत शक्तिशाली ध्वनिलहरी पाठवतात आणि त्यांच्या परावर्तनावरून खाली गॅस आणि तेलाचे साठे कुठे आहेत ते शोधतात. जागा निश्चित झाल्यावर समुद्रात किंवा जमिनीवर मोठा ड्रिलिंग प्लॅटफॉर्म तयार केला जातो. हा प्लॅटफॉर्म प्रचंड वादळं आणि मोठ्या लाटांनाही तोंड देऊ शकतो. यानंतर रोटरी ड्रिलिंग रिग खडकांचे थर कापत जमिनीच्या 3 ते 6 किलोमीटर खोल छिद्र तयार करते. यालाच बोर होल म्हणतात. खोल जाताना तापमान आणि दाब खूप वाढतो, म्हणून विहीर थंड ठेवण्यासाठी ड्रिलिंग मड वापरतात आणि सुरक्षिततेसाठी स्टील आणि सिमेंटचे मजबूत आवरण बसवले जाते. जर गॅस खडकांमध्ये अडकलेला असेल तर फ्रॅकिंग टेक्नॉलॉजी वापरली जाते. दाबाने पाणी आणि वाळू पाठवून खडकात छोटे तडे तयार केले जातात आणि गॅस बाहेर येऊ लागतो. पण लक्षात ठेवा, जमिनीतून मिळालेला गॅस थेट LPG नसतो. त्यावर मोठ्या रिफायनरीमध्ये प्रक्रिया केल्यानंतरच तो आपल्या घरातील LPG सिलेंडरमध्ये पोहोचतो. अशाच नवीन माहितीसाठी इन्फोस्पार्क मराठीला सबस्क्राईब करा.